नमस्कार, एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आयुष्यभर पती पत्नीचा सुखी संसार, मात्र अगदी किरकोळ कारणावरून 11 वर्षांचा सुखी संसार मोडकळीस आला आणि न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले। मात्र या घटनेने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। ही घटना आहे गुजरातमधील। लसूण कांद्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाले आणि 22 वर्षाच्या संघर्षानंतर घटस्फोटावर शिक्कामोर्तब करत न्यायालयाने घटस्फोट हा अंतिम पर्याय मानून याला मंजुरी दिली। खाद्यपदार्थांच्या निवडीवरून पती पत्नीमधील वाद इतके टोकाला जाऊ शकतात याची कोणी कल्पनाही करू शकत नाही। मात्र त्याचे पर्यवसान थेट घटस्फोटामध्ये झाले। या जोडप्याचे 2002 मध्ये लग्न झाले होते। पत्नी स्वामीनारायण पंथाची अन्वयी असल्याने ती आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार कांदा आणि लसूण खाणे पूर्णपणे टाळत होती, तर दुसरीकडे पती आणि सासरच्या मंडळींच्या श्रद्धेमध्ये अशा प्रकारचे कोणतेही आहारविषयक निर्बंध नव्हते। पत्नीचे हे खाद्यपदार्थांचे निर्बंध तिच्या पतीला मान्य नव्हते, ज्यामुळे त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना कुठली भाजी करावी यावरून वारंवार वाद होते। परिणामी या कुटुंबामध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र स्वयंपाक करण्याची वेळ आली। मात्र काही काळानंतर पत्नी मुलासोबत थेट माहेरी निघून गेली आणि घटस्फोटाची न्यायालयीन लढाई तिने 2013 मध्ये सुरू केली। पतीने अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध घटस्फोटासाठी याचिका दाखल केली। यामध्ये त्याने पत्नीने केलेले खाद्य निर्बंध आणि त्याग ह्या कारणांचा क्रूरता हा आधार दिला। त्यानंतर मे 2024 रोजी कौटुंबिक न्यायालयाने या दोघांचा फारकतीचा अर्ज मंजूर केला। सोबतच पतीने पत्नीला देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरण थेट गुजरात उच्च न्यायालयामध्ये गेले। पतीने देखभाल खर्चाला आव्हान दिले, तर पत्नीने घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान दिले। सुनावणी दरम्यान पत्नीने न्यायालयामध्ये सांगितले की घटस्फोटाला तिचा कोणताही आक्षेप राहिलेला नाही। मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता विशेन आणि न्यायमूर्ती निशा ठाकोर यांच्या खंडपीठाने पत्नीच्या ह्या वक्तव्याची नोंद घेतली आणि पत्नीच्या विधानानुसार न्यायालयाने ह्या दोघांच्या घटस्फोटाच्या मुद्द्यावर विचार करण्याची गरज नाही असे सांगत उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला। मात्र अतिशय किरकोळ कारण तेही स्वयंपाकघरातील कांदा लसूण ह्या 2 वस्तूंवरून हे कारण थेट न्यायालयामध्ये पोहोचले आणि घटस्फोट झाला। या घटनेने मात्र संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे। एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी अहमदाबाद। धन्यवाद।